नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या ललिता पंचमी म्हणजे नवरात्रीची 5वी माळ। उद्याच्या दिवशी ललिता पंचमी हे व्रत सुद्धा केलं जातं। हे व्रत धन धान्य ऐश्वर्य देणारं आणि इच्छापूर्ती केलं जाणारं व्रत आहे। तुमच्याकडे जर घटस्थापना नसेल तर तुम्ही ललिता पंचमीचे व्रत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसे करू शकता हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर एका विशिष्ट स्तोत्राचे सुद्धा या दिवशी पठण करायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर या दिवशीपासून तुम्ही 21 दिवसांचा किंवा 40 दिवसांचा संकल्प करून या स्तोत्राचे पठण करू शकता। हे स्तोत्र मागील 3 ते 3.5 महिन्यांपासून मी स्वतः दररोज पठण करत आहे। मागे मी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की मी या स्तोत्राचं पठण करत आहे, कशा पद्धतीने करते, काय करते ते मी तुम्हाला कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल। तर त्या स्तोत्राबद्दल पण सांगणार आहे आणि त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी सरस्वती मातेचा मंत्र मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे। तो कशा पद्धतीने लिहायचा, तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर काय करायचं, मुलं मोठी असतील तर हा उपाय करावा का, किंवा मुलं दूर राहत असतील तर हा उपाय कसा करायचा, अगदी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते। हे काम्य व्रत आहे, म्हणजे काय की इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे। ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजा पाठाची जोड दिली जाते। पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता। हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता। या असुरापासून महिला मुलांना धोका होता। देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजे माता पार्वतीची पूजा केली जाते। हे व्रत केले असता देवीची अखंड कृपा मिळते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती मिळते आणि जीवनात शांती नांदते। शक्तीचे देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते। जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते, तेव्हा शिवसतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन 4 दिशेत फिरतात। मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही, मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते। तेव्हा ही भ्रमंती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात। सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकरांच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला ललिता नावाने ओळखले जाते। तर या दिवशी ललिता मातेची म्हणजे छोटीशी तुम्हाला एखाद्या चौरंगावर पाटावर लाल वस्त्र अंथरायचं आहे, त्यावर तुमच्या देवघरामध्ये तुमच्याकडे ललिता मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायची आहे। फोटो असेल तर चौरंगावर भिंतीला टेकून ठेवायचा आहे आणि तो नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा त्या लाल वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर ठेवायचे आहे आणि धूप दीप सगळं दाखवून व्यवस्थित ललिता मातेचं स्वरूप मनामध्ये आठवून आणि ललिता माता स्वरूप म्हणून त्या मूर्तीची किंवा त्या फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे। आणि तुम्ही जर घटस्थापना केली असेल तर घटस्थापनेसमोरच जे आपण सकाळ संध्याकाळ आरती करतो किंवा जो आपण नैवेद्य दाखवतो तिथीनुसार किंवा माळेनुसार, तर ते ललिता मातेचं स्वरूप आपल्याला डोळ्यासमोर आठवून किंवा ललिता मातेचं स्मरण करून उद्याच्या दिवशी आपल्याला पंचमीची पूजा जी आहे ती घटाची करायची आहे। आता उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। ललिता सहस्त्रनाम हे अगदी एक छोटंसं पुस्तक आहे। हे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल। माझ्याजवळ जे आहे ते केंद्रातलंच आहे, मी केंद्रातून घेतलेलं आहे। किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला ग्रंथ भांडार वगैरे असेल, पूजा साहित्याचं दुकान असेल जिथे असे धार्मिक पुस्तकं ग्रंथ मिळतात तर तिथून तुम्ही ललिता सहस्त्रनामचं छोटंसं पुस्तक घेऊ शकता। आणि हे ललिता सहस्त्रनाम तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे। सकाळी तुमची सकाळची पूजा झाल्यानंतर एक तुपाचं निरांजन लावायचं देवघरासमोर किंवा तुम्ही या पद्धतीने पूजेची मांडणी केली असेल चौरंगावर किंवा पाटावर, तिथे तुपाचं निरांजन लावायचं आणि या स्तोत्राचं पठण करायचं। किंवा तुमच्याकडे घटस्थापना असेल तर घटासमोर अजून एक तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे। ललिता सहस्त्रनाम पठण करण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो।
लागतो। हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे, तुम्हाला सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल तर तुम्ही काय करू शकता की मोबाईलवर लावू शकता आणि मोबाईलवर तुम्ही जे ऐकत सेम आपण पुस्तकामध्ये बघत ते म्हणण्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेम 15-20 दिवस केल्यानंतर, एखादा आठवडा केल्यानंतर तुम्हाला ते शब्द कानावर पडल्यामुळे वाचनासाठी सोपे जातील आणि तुम्हाला ललिता सहस्त्रनाम मग तुम्ही इझिली वाचू शकाल। ललिता सहस्त्रनाम तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, पण धनप्राप्ती होत नाहीये, घरात धनधान्याची बरकत होत नाहीये, कितीही काय आपण जे म्हणतो ना की 7 जन्माची दरिद्रता आहे माझ्या घरामध्ये, आमचं खानदान कधीच सुधरू शकत नाही, आमच्या घरामध्ये पैशाची कधीच भरभराट होऊ शकत नाही, आमची परिस्थिती कधीच बदलू शकत नाही, बरेच वेळा असे लोक म्हणतात। तर तशी परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा या स्तोत्राचं जे आहे ते तुम्ही पठण करू शकता। म्हणजे अगदी सर्व ऐश्वर्य, धन धान्य, ऐश्वर्य, चहूबाजूने प्रत्येक कार्यामध्ये यश हवं असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला हार्टचा काही आजार असेल, काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता। ह्या स्तोत्राचं पठण करताना समोर एखाद्या ग्लासमध्ये वगैरे तुम्ही पाणी ठेवू शकता आणि तुम्हाला हार्ट संबंधित जर काही आजार असेल तर हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर ते तीर्थ तुम्ही ललिता मातेला प्रार्थना करून की माझा हा आजार पूर्णपणे बरा होऊ दे म्हणून तुम्ही हे पाणी तीर्थ स्वरूपामध्ये पिऊ शकता। या पद्धतीने आणि ललिता सहस्त्रनामाबद्दल मी तुम्हाला स्पेशल एखादा व्हिडिओ सांगेल, त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित कशा पद्धतीने काय वाचायचं, म्हणजे दरिद्रता दूर करण्यासाठी किती दिवस कसं वाचायचं हे तुम्हाला मी सगळं शेअर करेल। आता त्याचबरोबर मुलांसाठी उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला केंद्रामध्ये दर्भाची काडी आणि मधाची छोटीशी बॉटल मिळून जाते, पण तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र नसेल तर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला किराणा दुकानातून एक मधाची बॉटल विकत आणायची आहे आणि जिथे पूजा साहित्याचं दुकान असतं ना तिथे दर्भाची काडी मिळून जाते। पूजा साहित्याच्या दुकानात तुम्ही म्हणा की आम्हाला दर्भाची काडी द्या तर ते तुम्हाला देतील। तर ती दर्भाची काडी आणि मधाची बॉटल हे घ्यायचं आहे आणि तुमचे अगदी म्हणजे जे शाळेमध्ये जाणारे मुलं आहेत ना, खूप लहान मुलांना पण ना हा उपाय करू नका। जर तुमचे मुलं शाळेत जात नाहीत पण अगदी 2-2.5 वर्षाच्या वरचे आहेत, स्पष्ट म्हणजे बोबडं बोलतात, त्यांची जीभ जड आहे, त्यांना बोलता येत नाहीये, उच्चार फुटत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही करू शकता। पण 2 वर्षाखालील खूप लहान मुलांवर वरती हा उपाय वगैरे करू नका। आणि इथे प्रश्न येतो की ताई आम्हाला दर्भाची काडी मिळालीच नाही, मग अशा वेळेला बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलं असेल की सोन्याच्या काडीने करा, पण बघा आपल्या जिभेवर जर सोन्याची खरबड काडी आपण हे केली तर जीभ आपली कट होऊ शकते, मुलांना त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे सोन्याच्या काडीने सुद्धा करायचं नाहीये, काडीच्या टोकाने करायचं नाहीये, तर कशाने करायचं, आपली बघा एखादी आपण न घातलेली म्हणजे हातामध्ये न घातलेली, कानामध्ये न घातलेले, कानातले जे असतात जे नवीन वगैरे आहेत, रोजच्या आपण कानात किंवा हातात घातलेली अंगठी खराब झालेली असेल तर ती स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही घ्या। सोन्याची एखादी अंगठी किंवा सोन्याचं कानातलं, कसं ते मऊ असतं बघा, अंगठी कशी गोल असते, कानातलं पण गोल असतं, मग लागण्याचा काही प्रश्न येत नाही। मग त्या गोलाचं जो गोल आहे, आपण समजा मी तुम्हाला आता अंगठीने सांगते की अंगठी गच्च पकडायची, मुलांच्या तोंडात वगैरे जाऊ द्यायची नाही, मुलांना जीभ पूर्ण बाहेर काढायला लावायची। इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तर दाताच्या दोन्हीमध्ये जीभ धरायला लावायची, तोंड बंद करायला लावायचं, जीभ बाहेर काढायला लावायची आणि अंगठीने किंवा कानातल्याने जी मऊ साईड आहे त्याने मुलांच्या जिभेवर एम काढायचा आहे। हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। मधाने एम काढायचं आणि मुलांना तोंड बंद करून टाकायला लावायचं। दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। आणि तुमचे मुलं जर बाहेर गावी राहत असतील, मोठे असतील, आता बाहेर गावी राहतात म्हणजे ते बऱ्यापैकी मोठे असतील, तर त्यांनी स्वतः हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आता तिथे बाहेर गावी असल्यानंतर त्यांच्याजवळ सोन्याची अंगठी किंवा सोन्याचं काही नसेल तर अशा वेळेला त्यांना छोटीशी मधाची बॉटल आणायला लावायची आणि तुळस तर कुठेही असते ना, तर तुळशीच्या काडीने त्यांना आरशामध्ये बघायला लावायचं, जीभ बाहेर काढायला लावायची आणि स्वतःच्या जिभेवरच एम त्यांना काढायला सांगायचं आणि मग ते आपण तोंड बंद करून तो मध जे आहे ते आपल्या पोटात गेला तरी सुद्धा चालतो। तर या पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे ललिता पंचमीच्या दिवशी। अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही करू शकता। नमस्कार।